मी दिव्या. स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. ब्युटिशियन क्षेत्रामध्ये 19 वर्ष कार्यरत असणाऱ्या संध्या सागर टिपुगडे यांचा आज आपण जीवन प्रवास उलगडणार आहोत. चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही आज व्यासपीठावर आलात, सहर्ष स्वागत आहे. आज तुम्ही 19 वर्ष या ब्युटी क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर कसा होता प्रवास, काय सांगाल? प्रवास अगदी छानच होता. असं काय म्हणता येणार नाही की असं म्हणतात की शिकण्याऐवजी मुलं बघूनच जास्त शिकतात, तसंच काही माझ्यासोबत पण घडलं. माझी आई एक उत्कृष्ट ब्युटिशियन असल्या कारणाने मला त्यात असं लहानपणापासूनच तेच मी बघत गेले. त्यामुळे ती कला मला अगदी आवडली पण, कारण का स्वतः सुंदर दिसायचं आणि इतरांना सुंदर बनवायचं याच एका ह्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि त्यामुळे मग मी ह्याच्यात काही कार्यरत होत गेले. म्हणजे मी 9th मध्ये असल्यापासून मी काही ह्या क्षेत्राशी जोडले गेले, ते आज तागत मी त्या क्षेत्रामध्ये आहे. मला खूप म्हणजे मला ब्युटी या क्षेत्रावरती अगदी मनापासून प्रेम आहे म्हटलं तरी चालेल. मी अगदी त्याच्यात ऍडव्हान्स मध्ये अगदी शिकत गेले आणि ज्या ज्या आता नवीन ट्रीटमेंट म्हणा किंवा नवीन योजना म्हणा त्याच्यातल्या आहेत त्या मी कार्य करतच गेले त्याच्यात, आणि मला अगदी छान त्याच्याबद्दल रिस्पॉन्स पण मिळत गेला. आता तुम्ही म्हणालात की नवनवीन योजना तुम्ही अंमलात आणता, मग आतापर्यंत कोणकोणत्या आणल्यात तुम्ही? आता जसं का नाही महिला सबलीकरणामध्ये का नाही म्हणजे प्रत्येक महिलेला आपल्या पायावरती उभा राहण्यासाठी जसा पैसा हा महत्वाचाच राहतो, तर प्रत्येक आता बघायला गेलं तर कमी जरी शिक्षित असलं ह्या क्षेत्रात एक राहतं की तुम्हाला लिहिता वाचता जरी आलं तरी या क्षेत्राशी तुम्ही जोडले गेले जाऊ शकता, कारण का ही एक कला आहे, ही बघून शिकली जाते. त्या जे प्रोडक्ट असेल किंवा ते जे सौंदर्य प्रसाधन आहे, फक्त जरी तुम्हाला वाचता लिहिता जरी येत असेल त्याच्यावरचे काय इन्ग्रेडियंट आहेत हे जरी कळाले तर तुम्ही ह्या क्षेत्राशी जोडले जाऊ शकता. त्यामुळे अगदी कमी शिकलेली जरी महिला जरी असेल तर त्याला आम्ही ह्या क्षेत्रात आम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन की नाही त्यांचा ह्याच्यात वेलकम करू शकतात त्या, आणि आपल्या चांगल्या प्रकारे ह्याच्यात की नाही पैशाच्या दृष्टीने आर्थिक सक्षम होऊ शकते असं. तर आता तुम्ही सलून सुद्धा तुमचं स्वतःच आहे, त्यामध्ये कोणकोणत्या सेवा तुम्ही पुरवता? आता जसं म्हणायला गेलं माझं रिच हेल्थ ब्युटी सेंटर आणि स्पा, तर ह्याच्यामध्ये आम्ही हेअर, बॉडी, स्किन हे सगळंच ट्रीटमेंट आम्ही तिथं देतोय. विथ जे येणारा क्लायंट आहे त्याच्या जे काही मागण्या असतील अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये आम्ही आमच्या सलून मध्ये त्यांना उत्कृष्टरित्या ट्रीटमेंट देतोय. तर ब्युटी क्षेत्र हे सुद्धा करताय आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तुम्ही अग्रेसर आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? मला लग्नानंतर खरं तर म्हणजे जर प्रत्येक मुलीला लग्नानंतर एक जीवनाला वेगळी कलाटणी मिळली जाते, तशी माझ्या पण जीवनात लग्नानंतर पहिला कसं फक्त एक झोन मध्ये असायचं की आपल्याला फक्त एक सलॉन मध्ये किंवा पार्लर मध्येच मी कार्यरत असायचे, बाहेरच्या काही सामाजिक ह्याच्यात एवढं काही हे नसायचं. पण मी जशी लग्न झाल्यानंतर या कोल्हापूरमध्ये जसे आले तसं मला बॅकग्राऊंड एवढं छान मिळालं गेलं, माझे सासू सासरे आमचे हे, तर त्यांच्यामुळे मी सपोर्ट म्हणजे ते मला आवडच होती. आपल्याला काहीतरी महिलांसाठी म्हणा किंवा समाजाचा आपण काहीतरी द्यायला लागतोय तर आपण काहीतरी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी माझ्या घरच्यांचा पण मला सपोर्ट चांगला मिळाला. जसं की मी आता श्री दत्ताजी विलासराव टिपुगडे हे एक फाउंडेशन आहे, त्याचीही मी अध्यक्ष आहे. अलीकडेच आमच्या कॉलनीमध्ये महिला मंडळ झालेलं आहे, त्या महिला मंडळाचे मी अध्यक्ष आहे. तर त्या अध्यक्ष रूपी असताना मी आता महिला सबलीकरणामध्येच आम्ही आता नवीनच शिबिर चालू केले, विथ फ्री मध्ये मोफत पार्लरचे क्लासेस चालू केले की ज्यांना फी भरताच येत नाही अशा महिलांनी सुद्धा आम्हाला एक हे ठेवले की हाताला काहीतरी काम मिळू दे आम्हाला. तर छोट्यात छोट्या गोष्टीपासून मोठ्यापर्यंत जाण्याची अशी इच्छा त्यांची होती. तर मी सुरुवात माझ्या आपल्या कलेपासून केली की त्यांना काहीतरी थोडंफार भले मोठ्या ह्याच्यात राहू दे पण थोडक्यात तुम्ही हे पार्लर जरी घरच्या घरी जरी चालू केलं तरी त्यांना आर्थिक दृष्ट्या त्या चांगले सक्षम होतील असं. तर मग तुम्ही ते सलून सुद्धा चालवता आणि सामाजिक कार्य सुद्धा करता, तर ह्यासाठी वेळ द्यावा लागतो, तर वेळेशी कशी सांगड घातली?
वेळेची सांगड असं म्हणता येईल की आता मॉडर्न जमाना आहे, प्रत्येकाला आपापल्याकडे असं म्हणतात की हम दो हमारे दो, आणि तेवढाच एक छोटस कुटुंब बघतात. तर माझ्या लेखी जर तुम्हाला चांगल्या ह्या सामाजिक क्षेत्रात किंवा इतर जरी क्षेत्रात तुम्हाला कोणाची तरी साथ हवी असेल तर एकी पाहिजे. आता आमचं कुटुंब हे एकत्र आहे, तर त्या एकीमुळेच मला का नाही हे जे तुम्ही म्हणताय की पार्लर, सामाजिक क्षेत्र आणि ब्युटी, हे मला त्याच्यात पुढे जाण्याचं हे त्या एकीमुळेच मिळतं. आमच्या घरात सगळेजण सपोर्ट करणारे असल्यामुळे मी ह्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करते. म्हणजे ह्या सगळ्या कार्यामध्ये कुटुंबाचा सपोर्ट छान आहे. तर मग आता हे ब्युटी क्षेत्र स्वतः कुठं पाहता तुम्ही त्या क्षेत्रामध्ये? आता जसं मी थोडंफार पूर्वी, म्हणजे पूर्वी म्हणता येणार नाही, पण गेल्या 20 वर्षापूर्वीचा काळ जेवढा स्ट्रगलिंग होता, आता जसं व्हॉट्सअप, इन्स्टा ह्याच्यामुळे म्हणजे आधुनिक ह्याच्यामुळे आपण लवकर प्रेझेंट होतो ब्युटी क्षेत्रामध्ये किंवा आणखी नाही का, कारण का सहजरित्या आपण सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. तर तसंच अपडेट राहून की नाही मला आपल्या जसं इथल्या मुली की नाही जसं मुंबई किंवा पुण्यात जाऊन किंवा बाहेर दिल्लीत जाऊन की नाही जे कोर्सेस घेतात 30-35 हजार किंवा 40-50 हजार, 1 लाखाच्या पुढेही फीज आहेत ह्या. जसं ABTC, सिडॅस्को हे सुद्धा कोर्सेस आहेत की त्याच्या अगदी फीज खूप आहेत. पण आपण जर बघायला गेलो तर त्याने आपल्या कोल्हापूरमध्येच राहून आम्हाला कमीत कमी फी मध्ये त्या मुलींना म्हणजे कोर्सेस त्यांना करता यावेत, ह्या माझ्या योजना आहेत. आणि मला एक माझी अकॅडमी एवढ्या छान स्तरावरती न्यायची की अगदी कमीत म्हणजे एखादी गरीब किंवा श्रीमंत मुलींना सुद्धा तो कमी फीज मध्ये कोर्स करता यावा, ही एक योजना माझी आहे की प्रत्येक मुलीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं कार्य म्हटलं तरी माझ्याकडून व्हावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच कराल मॅडम. आता या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? संदेश असा देईन की प्रत्येक महिलेने मानसिकरित्या, आर्थिक स्थितीने सुद्धा आपण सक्षम राहिलं पाहिजे आणि आपले निर्णय आपण घ्यायला यायलाच पाहिजेत. एवढं तरी शिक्षणाद्वारे म्हणा किंवा कलेद्वारे आपण अगदी आपल्या मतांवरती ठाम पाहिजे. जे व्यक्ती किंवा जी महिला आपले जे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही तिच्यासाठी कोणतरी निर्णय घ्यायला खंबीर असतंच. म्हणून आपण आपल्या पायावरती उभे राहून समोरच्याला आपले निर्णय न घेता स्वतः आपण आपले निर्णय घेतले तर ते आपण पुढे जाऊन आणखीन चांगल्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाचं एक चांगलं स्वरूप घडवू शकतो असं मला म्हणायचं. आता तुम्ही 9वीत असताना ब्युटी क्षेत्रामध्ये फक्त आई करत होती ते बघून तुम्ही शिकलात आणि आता नंतर मी अपडेट होत गेले. मी पुण्यासारख्या ठिकाणी बाहेर मुंबई म्हणा किंवा आपल्या कोल्हापूरमध्ये पण म्हणा मी छान प्रकारे माझे म्हणजे चांगल्या शिक्षकांकडून ते मी शिकतही गेले. फक्त आईचं बेसिक झालेलं की बघण्यात एक आवड निर्माण झाली की काय करायला हवं. असं काही गायडन्सच नव्हतं ना त्यावेळेला की आईकडे, कारण का त्यावेळेला 35 वर्षापूर्वी एवढं ब्युटी क्षेत्र अगदी ज्याकडे बघण्याचा पण एक माणसांचा जो नजरिया होता तो वेगळ्या पद्धतीने होता. माझं सातारा जिल्ह्यामधले पाटण या तालुक्यातली मी, तर ते पाटण तालुक्यातली अगदी आजूबाजूची जी खेडी होती त्या खेड्यातली माणसाकडे एक महिला हेअर कटिंग करते हे बघण्यासाठी छोट्या मुलींना हेअर कटला घेऊन यायचे. आणि मग सगळ्याकडे अशी कुतूहलाने हे व्हायचं की अरे बाबा महिला इतकं हेअर कटिंग करते, म्हणजे त्यावेळेचा हा काळ होता. आणि जसं अपडेट होत गेलं सातारा म्हणा, कराड म्हणा, कोल्हापूर म्हणा, इथं येऊन आईचे पण सेमिनार्स होत गेले. मग तिच्याकडून बघायचं हा अपडेट म्हणजे काय. मग माझं ABTC कोर्सेस झाले. त्यानंतर ही एक डिग्री आहे आपली ह्या क्षेत्रातली की जसं आता फक्त ह्या क्षेत्रात सर्जरीच राहिली, नाहीतर डॉक्टरचा 70% भाग ब्युटिशियन अगदी हायजीन मेंटेन करून आम्ही या क्षेत्रात व्यवस्थितरित्या सुविधा देत आलोय. मग असंच आणखीन चांगले असे मी कोर्सेस करत आम्हाला सुविधा देत गेले आणि त्यामुळे क्लायंट पण खुश होत होतं आणि आम्हाला पण समाधान वाटायचं की आपलं क्लायंट पुन्हा आपल्याकडे सर्व्हिससाठी येत आहे. तर आता तुम्ही महिलांना सक्षम बनवण्याचं काम या सामाजिक कार्यातून सुद्धा करता आणि ब्युटी क्षेत्रातून सुद्धा करता. तर ब्युटी क्षेत्र हे कितपत महिलांसाठी योग्य आहे तुमचं म्हणणं काय वाटतं तुम्हाला?
एक बघायला गेलं तर हे क्षेत्र एवढं सेफ्टी आहे की आपण कुणाच्या घरी जावं लागत नाही, कुणाला आमंत्रण तर द्यावंच लागत नाही। याच्यात फक्त आपण एवढं छान की आपली कला जे काय आपण क्लायंटला सर्व्हिस जे देणार आहे त्या एवढा नॉलेजेबल पाहिजे की त्याच्यातलं तुम्हाला नॉलेज अगदी परफेक्ट पाहिजे, तर तुम्ही म्हणजे रिटर्न क्लायंट यावं, आपले जे प्रसाधन आहे ती पण चांगल्या क्वालिटीची जर तुम्ही यूज केलात तर ते आणखीन रिटर्न पण येणार। आणि हे क्षेत्र सेफ्टी म्हणजे आपण जर चांगल्या रीतीने सगळे नियम पाळून जर तुम्ही क्षेत्रात उतरत असाल तर ह्याच्यात असं वावगा असं काहीच नाही। प्रत्येक कुठल्याही बिझनेस करायला हा नियम हा असतातच, तर नियम पाळला तर तुम्हाला सेफ्टीच आहे ना, म्हणजे काय त्याच्यात असं दोन मत समोरच्याकडून येणं काय प्रश्नच येत नाही असं। ठीक आहे, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ब्युटी क्षेत्र तसेच सामाजिक कार्य हा संघर्षमय प्रवास आमच्यासोबत शेअर केलात, त्यासाठी खूप धन्यवाद। थँक्यू।